लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना होणार आहे. परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना एक प्रश्न पडला, कारण अनेक माध्यमांनी किंवा अनेक युट्यूब चॅनलवर तुम्ही बातमी पाहिली असेल की यावेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी कमी वितरित झाला आहे. कारण आपण पाहिलं आहे की साधारणपणे 265 ते 270 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला देण्यात आलेला आहे. मग याचा अर्थ असा होतो का की लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमची केवायसी झाली नाही म्हणजेच तुम्हाला यावेळीचा हप्ता मिळणार नाही का, असे देखील त्या ठिकाणी अनेकांनी सांगितले. आणि त्यामुळे लाडक्या बहिणी काहीशा प्रमाणामध्ये चिंतेत पाहायला मिळाल्या. आमची केवायसी अजूनही राहिलेली आहे, काही प्रमाणामध्ये आमची त्या ठिकाणी कागदपत्र पूर्ण नाहीयेत किंवा आम्हाला पती नाहीयेत, वडील नाहीयेत किंवा काही लाडक्या बहिणींना अजूनही ओटीपीचा प्रॉब्लेम येत आहे. मग अशा अनेक लाडक्या बहिणींचे या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत का, किंवा कोणत्या महिला यावेळी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यापासून दूर राहणार आहेत, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारले. तर सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. सर्वात पहिला डाऊट म्हणजे हा जो GR आला आहे, हा GR कसला आहे तर लक्षात घ्या, या GR नुसार सामाजिक न्याय विभाग जो आपला आहे राज्याचा, तो सामाजिक न्याय विभाग दरवेळी लाडक्या बहिणींसाठी एक ठराविक निधी जो असतो तो निधी महिला व बालविकास विभागाला देतो. आता दरवेळी हा निधी 400-450 कोटींच्या आसपास असतो. किती असतो? 400-450 कोटी रुपये असा निधी दरवेळी हा लाडक्या बहिणींसाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या वेळी घेतला जातो. आता यावेळीचा तुम्ही GR पाहिला तर यावेळीच्या GR मध्ये 265-270 कोटी रुपयांचा निधी फक्त महिला व बालविकास विभागाला त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने दिलेला आहे. मग आता जो 100-150 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो निधी या ठिकाणी ऑटोमॅटिकली कमी झाला. मग लाडक्या बहिणी अपात्र झाल्या का? लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार नाहीत का? केवायसी झाले नाही तर पैसे येणार नाहीत का? तर असं अजिबात नाही. लाडक्या बहिणींनो, कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नका. याचं एक सूत्र असतं, ते सूत्र तुम्हाला कुणीही सांगत नाही, पण टेन्शन घेऊ नका. तुम्ही आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं, त्यामुळे तुम्हाला मी क्लिअर सांगणार आहे. तर लक्षात घ्या, काय असतं, आपल्या राज्याचा जो महिला व बालविकास विभाग आहे, कुठला विभाग? महिला व बालविकास विभाग, ज्याच्या अंतर्गत ही लाडकी बहीण योजना चालते. महिला विभाग आपण या ठिकाणी लिहितो मी, याच्या अंडर लाडकी बहीण योजना चालते. आता महिला व बालविकास विभागाला राज्याचा अर्थ विभाग पैसे देत असतो आणि मग त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे येत असतात. आता महिला व बाल विकास विभागाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी जेवढे पैसे कमी पडतील तेवढेच पैसे सामाजिक व न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभाग घेत असतो. म्हणजेच की प्रत्येक महिन्याच्या हप्ता वितरणावेळी समजा आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांचा निधी लागतोय प्रत्येक महिन्याला, 3500 कोटी, आणि यामध्ये समजा वितरित करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडे किती आहेत? महिला व बाल विकास विभागाकडे आहेत समजा 3000 कोटी. तर मग उर्वरित 500 कोटी हे महिला व बाल विकास विभाग राज्याच्या आपल्या सामाजिक न्याय विभागाकडून घेत असतो. कुठल्या? सामाजिक न्याय विभागाकडून घेतो आणि मग या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे येत असतात. आता यावेळी राज्याकडे महिला व बाल विकास विभागाकडे समजा 3200 कोटी रुपये आधीच आहेत. मग महिला व बाल विकास विभागाने राज्याच्या सामाजिक व न्याय विभागाकडे फक्त 200-250 किंवा काय असतील ते 300 कोटी रुपयांची मागणी केली आणि तेवढेच पैसे सामाजिक न्याय विभागाने महिला व बाल विकास विभागाला दिलेले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची संख्या अजिबात कमी होणार नाही. टेन्शन घेऊ नका. तुमची केवायसी झाली नाही म्हणजे तुम्हाला पैसे येणार नाहीत असं अजिबात नाही. केवायसीची अट नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी अजिबात कंपल्सरी नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणत्याही अफवांना बळी पडू नका. तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळताना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत जर सर्व पैसे आले असतील, तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आले असतील, तर तुम्हाला त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये नक्की जमा होणार आहेत. कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. हे जे सूत्र असतात हे सूत्र सरकार त्यांच्या पद्धतीने ऍडजस्ट करतं. सामाजिक न्याय विभाग असेल, महिला बाल विकास विभाग असेल, राज्याचा अर्थ विभाग असेल, यांच्या पद्धतीने हे सूत्र ऍडजस्ट करून त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैशांचे वितरण केले जाते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, घाबरून जाऊ नका. तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे आले असतील तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे नक्कीच येतील. केवायसी साठी तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत त्या ठिकाणी मुदत आहे आणि त्याच्या आधी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अपात्र केलं जाणार नाही. म्हणूनच टेन्शन घेऊ नका. ही महत्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून लाडक्या बहिणी निश्चिंत राहतील
आणि आज किंवा उद्या जेव्हा आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः पोस्ट करतील फेसबुकवर, लगेच तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर त्याची अधिकृत माहिती मिळणार आहे. वितरण सुरू झाल्यानंतर त्याच्या पुराव्यानिशी स्क्रीनशॉट देखील आपण दरवेळी टाकतो. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.